जय शिवराय मित्रांनो, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय आलेला आहे आणि जे मुलं 10वीच्या अगोदरच्या वर्गात म्हणजे 9वी 8वी 7वी 6वी 5वी 4थी अशा वर्गामध्ये शिकत असतात अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत असते आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षात जी मुलं मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीस पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला या शासन निर्णयामधून घ्यायची आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा। मित्रांनो, हा शासन निर्णय 10 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे तर वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षात मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्थसंकल्पित केलेल्या एकूण तरतुदीपैकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून 14,91,29,29,000 इतकी रक्कम खालील नमूद लेखा शीर्षनिहाय संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता यामध्ये या योजना बघा, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्व शिष्यवृत्ती विद्यार्थी केवळ मुंबई विभागासाठी आहे। त्यानंतर आहे सैनिक शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना। त्यानंतर आहे इयत्ता 8वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती। त्यानंतर इयत्ता 5वी ते 7वीमध्ये शिकणाऱ्या इयत्ता मागास प्रवर्गातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना। त्यानंतर आहे इयत्ता 8वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती। माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्व शिष्यवृत्ती जिल्हा परिषद। त्यानंतर आहे 5वी ते 7वीमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलीकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती। आणि त्यानंतर आहे माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करणे अशा या शिष्यवृत्त्या या शासनाच्या माध्यमातून दिल्या जातात। आणि मित्रांनो, अशा सर्व शिष्यवृत्तीचा लाभ आपण आपल्या पाल्यासाठी घेतला पाहिजे आणि अशाच नवनवीन शिष्यवृत्ती योजनेच्या माहितीसाठी, शैक्षणिक माहितीसाठी आपले चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या फायद्याची अशी माहिती देण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो। धन्यवाद।